नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मूग डाळीची खिचडी। ही खिचडी करायला अतिशय सोपी आहे, चवीला तेवढीच छान लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे। चला सुरुवात करूया। यासाठी 1 वाटी मी सिल्की कोलम तांदूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर पाऊण वाटी घेतलेली आहे सालाची मूग डाळ। तांदूळ तुमच्या घरी अवेलेबल असेल तो कुठलाही तांदूळ चालेल, डाळ सुद्धा पिवळी मूग डाळ घेतली तरी सुद्धा चालेल। इथे घेतले 3 ते 4 चमचे खोबरं, त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर आणि 1 टीस्पून जिरं, त्याचबरोबर अर्धी मिरची घ्यायची आहे, 2-3 कढीपत्त्याची पानं घ्यायचे, याचा पाणी न टाकता क्रश करून घ्यायचा आहे मिक्सरला। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण छोट्या छोट्या टिप्स मी शेवटपर्यंत दिलेल्या आहे। आता पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे। तेल गरम केल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की 2-3 कढीपत्त्याची पानं आणि 2 मिरच्यांचे तुकडे घालून घेतलेले आहे। हे छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये डाळ तांदूळ घालून घ्यायचे। डाळ आणि तांदूळ 3 पाण्याने धुवून घेतले आहे। त्यानंतर त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी त्यातलं पूर्ण निघून गेलं पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला हे डाळ तांदूळ तेलावर परतून घ्यायचे आहे। आपल्याला हे फक्त 1 ते 2 मिनिटेच परतून घ्यायचे आहे। तर डाळ तांदूळ परतायचे कशासाठी, तर डाळ तांदूळ परतल्यामुळे खिचडी जी आहे ना तिची चव छान येते। दुसरं म्हणजे ती पचनास अजून हलकी होते। तशीच मूग डाळ हलकी असते पचायला, आणि तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भाजली गेली का ते अजूनच छानही लागते आणि पचायला हलकी होते। आता यामध्ये आपण मसाले घालणार आहे। तर यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा घातलेला आहे धना पावडर, त्याचबरोबर थोडासा हिंग घातलेला आहे। हे सगळे मसाले घालून आपल्याला पुन्हा याला परतून घ्यायचं आहे। बघा, अशा तऱ्हेने आपण याला परतून घेऊया। या मसाल्याला, या खिचडीला फार मसाल्यांची गरज नाही आहे, तरीसुद्धा खिचडी चवीला खूप छान लागते। आणि त्यानंतर आपण केलेला क्रश घालायचा आहे, म्हणजे खोबरं, कोथिंबीर, जिरं आणि अर्धी हिरवी मिरची, याचा जो क्रश केलेला आहे तो क्रश घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतरसुद्धा अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे परतलं गेलं की यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी नेहमी गरम पाणी घालायचं आहे आणि डाळ तांदूळ जेवढे असतील ना त्याच्यात तिप्पट पाणी घातलेलं आहे मी, त्याने मोकळी खिचडी तयार होते। तुम्हाला जर सैलसर खिचडी आवडत असेल तर त्यापेक्षा जास्त पाणी घातलं तरीसुद्धा चालेल। आणि पाणी नेहमी उकळतं पाणीच घालायचं आहे, कारण डाळ तांदूळ परतल्या गेल्यामुळे ते गरम आहे, त्यामुळे थंड पाणी घालायचं नाही, उकळतंच पाणी घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला, आणि यामध्ये घालायचा आहे आपल्याला गोडा मसाला। अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे। गोडा किंवा काळा मसाला घेतला तरी चालेल, माझ्या घरचा केलेला गोडा मसाला होता तो गोडा मसाला घातलेला आहे। मीठ घातलेलं आहे आणि जरासा गूळसुद्धा घालायचा आहे, त्याने काय होतं खिचडीचं खूप छान एनहान्स होते। आता उकळी आलेलीच आहे याला, तर त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया। 3 ते 4 शिट्ट्या काढा, म्हणजे खिचडी छान मऊसूत शिजते। कुकर गार झाल्यावर ओपन केला आहे, बघा मस्त वाफाळती खिचडी तयार आहे। यावर कोथिंबीर घालायची, तूप घ्यायचं, पापड, लोणचं, कढी जे आवडत असेल त्याबरोबर एन्जॉय करा मुगाची खिचडी।